फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाईपणाची कहाणी. ओळखलं की नाही ना? ईशा, न ओळखायला काय झालं? वसुधाताईची सून नाही? अहो ते झालंच हो, पण महत्वाचं म्हणजे ही अर्जुन पाटीलांची मुलगी. अहो MLA अर्जुन पाटील. साधं सुद्धा काम नाहीये काय हे. अहो एवढी श्रीमंतीत लोळणारी पण सगळं सोडून त्या शेखरच्या प्रेमाखातर इथे येऊन राहिली. आहे की नाही कौतुकाची गोष्ट? अहो मी एवढी बोलते, तुमचं लक्ष कुठे आहे? कोणीतरी राहायला आलेलं दिसतंय. सामानावरून पार्टी तगडी वाटते. कोण आहेत कुणास ठाऊक. आई, मी काही करू का? खूपच लवकर आलीस विचारायला. अगं एवढा वेळ घरात एकटी होतीस, निदान कुकर तरी लावशील की नाही? तेजू दे, मी आमटी बघते. अगं नाही, राहू दे, येईल आता उकळी. अगं यांची औषधाची वेळ झाली. मी औषधं द्यायलाच विसरले. मी आलेच देऊ. कमाल आहे तुझी तेजू. माझ्यासाठी कुठलंही काम बाकी ठेवलं नाहीस तू. आता निदान आमटीला उकळी आणण्याचं तरी काम करते मी. हे बघ, आलीच उकळी. थांब ना, मी उतरवते. तोपर्यंत ना तू भाजीचं बघ. काय ना की मी भाजी केली आणि चांगली नाही झाली तर आई मलाच ओरडतील. बरं. थंड पाणी होते. सांभाळून बाळ, सांभाळ. राहुल लवकर ये. अगं बाई, काय झालं? अरे तेवढं. सॉरी आई, मी मुद्दामून नाही केलं. हे सगळं चुकून झालं माझ्या हातून. सॉरी तेजू. माहिती आहे मला सगळं. चल बाळ. हो ग बाळा, पोरीचा पाय भाजलाय नुसता. तेजू. साहेब ठीक आहे, चावी. रूम एकदम चकाचक करून ठेवलाय साहेब. ठीक आहे, निघा तुम्ही. निघायचं नाही, माझी अशी इच्छा आहे की म्हातारीच्या हातून या घराचं उद्घाटन झालं पाहिजे. चल, आपण तिचा आशीर्वाद घेऊन येऊ. चला. काय गे बघतेस काय अशी टकामका? सोन्याचा हार कधी पाहिला नाही वाटतं. ए काय विचारते मी? आले आले.
आई मी आलोय. समीर अगं आई, आता नुसतं बघत राहणार आहेस की आम्हाला आशीर्वादही देणार आहेस? अरे मी कोण आहे ते सांग ना त्यांना. लाजतोयस काय? थांब मीच सांगते. मी सोनाली, सोनू. म्हणजे तशी संगीता, पण ती आधीची. मग हा त्या अप्सरा अलीच्या इतका प्रेमात पडला की लग्नानंतर माझं पण नाव त्यांनी सोनालीच ठेवलं. छान आहे तुझं नाव. आणि तूही अगदी निर्मळ पाण्यासारखी आहेस, आतून बाहेरून एक. ओ समीरराव, आता गॉगल काढा, घरात आलाय. सुखी हो बाळा, आयुष्यमान हो, सौभाग्यवती हो. सगळे आशीर्वाद तिला, आणि माझं काय? आत्ता आशीर्वाद मागतोयस? आत्ता आशीर्वाद मागतोयस? लग्न करताना आठवण झाली तुला माझी? हो अगं आई, बस बस, आधी माझ्या घराचं उद्घाटन तरी कर, नंतर वाटेल तेवढं मार. ठीक आहे? घराचं उद्घाटन? चल चल, मी तुझा एक शब्द ऐकणार नाही. हो, हो, पण अरे आई चल लवकर घरात चल. चल चल चल. या. ये आई. बाबा या ना. हे बघ आई. आई, बाबा, मी आज खरंच खूप खुश आहे. सगळं अगदी माझ्या मनासारखं झालंय. रुबाबा, तुझ्या हातून या घराचा नारळ वाढला. खरंच छान आहे सगळं. पण समीर, इतक्या कमी वेळात एवढी माया कशी गोळा केलीस? आई अगं, ते काम करतो ना मी. तेच विचारते, कुठे काम करतोस? आई, ते दुबईत एक तेलाचा व्यापारी आहे ना, त्याच्याकडे. खरं सांगतोयस? हो आई. आई, ते दोघं कोण आहेत? ही माझी मुलंच आहेत. माझी पोटची मुलं जवळ नव्हती ना, तेव्हा यांनीच आधार दिला मला. पण ही दोघं मला सगळ्यात जवळची आहेत. आई, शेखर आणि निशाही परत आल्यात ना? असे अचानक कसे? तोही एक मोठा इतिहास आहे, बोलू नंतर. तुझी कारणं कळतात ना मला. त्या शेखर आणि निशाला मी काय आज ओळखते होय? शेवटी तोही माझ्या पोटचाच मुलगा आहे रे. किती ओरडले, संतापले, रागावले, तरी कधी कधी माया येतेच उफाळून. पोटाशी धरावंसं वाटतं. ते जाऊ दे. आता आधी मला तुझा इतिहास सांग, मग बाकी. अगं आई, हो हो सांगेन. आधी तुझ्या हातचे 4 घास खाईन, तुझ्या मांडीवर मस्त झोपेन, आणि मग 1 मिनिट. हा बोल रे. काय? अच्छा ठीक आहे, आलोच मी. ठेव ठेव. हां, बाय बाय. आई बाबा, मी आलोच 2 मिनिटं.
काय ग, आवरलं का काम? काय ग निशा, एकटीच बसलीयस? तुझ्या घरच्यांना त्या नवीन घरात जाताना पाहिलं मी. तिथं कोणीतरी आलंय. कोण आहेत ग? कळलं नाही तुम्हाला? अहो बातमी साळभर पसरली. तुम्हाला कसं नाही कळलं? स्वयंपाक कोण करणार? आत्ताच त्यातून मोकळी झाले, पण कोण आलं कळलं नाही ग. समीर आलाय, समीर, लग्न करून. त्याच्यावर बऱ्याच केसेस आहेत म्हणे. हळू बोला. पोलीस सुद्धा त्याच्या मागावर आहेत म्हणे. पण मला तुझंच वाईट वाटतं ग. तुझ्या हक्कात आणखीन एक वाटेकरी आला. एक होता तो ठीक होता, पण ती बया पण भारी दिसते. एक तर ती तेजू होतीच तुझ्या डोक्यावर, आता आणखीची भर. आल्या आल्या माझ्यावरच उरडली. काय? मग पाणी जरा तेजच दिसतंय. तू सांभाळून राहा निशा. अशी आहे माझी कहाणी. आई, पण आता आम्ही आलोय ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही यायच्या आधी राहुल आणि तेजूचाच आधार होता आम्हाला, अजूनही आहे. पण आई, आता तुम्ही इथेच राहायचं, कुठेही जायचं नाही. मस्त आराम करायचा, छान छान खायचं. आई, मला सगळं बनवता येतं. मासे, मटण, मच्छी, एकदम असं झणझणीत. अगं मला अगदी साधा वरण भात सुद्धा आवडतो. मग ते सुद्धा करेन मी. पण आता तुम्ही इथेच राहायचं, तुम्हाला कुणीही काहीही बोलणार नाही. हो ना तेजू? अगे शेजारीच तर मी राहते. तू हाक मारलीस की लगेच धावत ये. झालं तर. पण आता नाही. घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत अजून. घराची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसवायची. संपदाबद्दल हे नीट काही सांगत का नाहीयेत? मंदारची माझी पण भेटच होत नाही. काय प्रकार आहे हा सगळा? संपदाला काही झालेलं तर नाहीये ना? निदान तिला फोन तरी लावून बघायला हवा. हो, तिला फोन लावायलाच हवा. अगं 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 काय हे? डॉक्टरनी तुला विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे. कुठं निघाली होतीस? संपदाची खूप काळजी वाटते हो. निदान तिला फोन तरी करून बघते. तुम्ही काहीच सांगत नाही आहात. हे बघ, सांगण्यासारखं काहीही नाहीये. तुझी तब्येत इतकी बिघडली आहे ना, त्याचंच तिनं टेन्शन घेतलं होतं. आणि प्रेग्नन्सीमध्ये उगाच रिस्क नको म्हणून तिलाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. पण तुमच्या दोघातला तणाव संपला का? का तुमच्या मनात तिच्याबद्दल अजूनही आडी आहे? हे बघ, आपण ना, माझ्या दृष्टीने तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे. बाकी कशालाही काही किंमत नाही. संपदा तिच्या ठिकाणी सुखी, ती माझ्या ठिकाणी. तू उगाच काळजी करू नकोस. हे घे. घे. काय ग, काय झालं? चिंता कसली करतेस? चिंता करण्यासारखीच परिस्थिती आहे. काय नवीन? एकावर एक ना बॉम्बच फुटतायत इथे. म्हणजे समीर परत आलाय. काय? परत सांग. समीर परत आलाय. अगं का सांगतेस काय? कुठे आहे तो? त्याच्या स्वतःच्या रूमवर
स्वतःच्या हो, म्हणजे आपल्या नाकावर टिचून याच चाळीमध्ये जागा घेतलीये त्याने. चांगला गब्बर होऊन आलाय. काय सांगतेस काय? अरे हो, आई बाबा आणि त्यांची ती 2 शेपटा सगळे गेलेत आरत्या ओवाळायला. आधी आईंचा तो जीव की प्राण आता तर चांगला श्रीमंत होऊन आलाय, म्हणजे काय त्याचे लाड बघायलाच नको. तो राहुलही डॉक्टर आहे, चांगले पटापटा पैसे कमवायला लागेल. शेखर लंगडी बाजू आहे ना, ती फक्त तुझी. आपल्यालाच हुशारीने करावं लागेल सगळं. राहुल तेजू तर बच्चे आहेत. खरा बंदोबस्त करायचा ना तो त्या समीरचा. समीर आईचा लाडका आहे ना, आणि आई त्यालाच सगळं काय देऊन टाकेल. असं कसं देऊन टाकेल? अरे मी आहे ना, मी त्याचा बंदोबस्त करेन, तोही आईंच्याच हातून. तू फक्त बघतच राहा, योग्य ती वेळ येऊ दे. दोघही भाऊ पण किती वेगवेगळे आहेत ग. आणि त्यांच्या बायका सुद्धा. हो, पण समीर आणि सोनालीला ना खरंच आईबाबांबद्दल कळवळ आहे, आणि तो जाणवतो. आत्ताच बघ ना, अरे त्या दोघांना ती स्वतःजवळ थांबून घ्यायला किती हट्ट करत होती, आणि हट्ट करत होती की आपण पण राहूया. खरंच एका मिनिटात अगदी मैत्र झाली माझी. तशी ती शिकलेली नाहीये, पण स्वभावाने खूप स्वच्छ आणि मोकळी आहे रे. मलाही बघितलंस ना, आग्रह करून करून खायला प्यायला घालत होती. नाही, पण आईचा चेहरा पाहिलास, खूप खुश होती ग तिचं ते वागणं बघून. हो राहुल, आता आपली जबाबदारी घेणारं कोणीतरी आलंय. आता आपले जायचे दिवस जवळ आले. पण आईला ते नाही आवडणार. हो रे, पण निदान समीर सोनालीमुळे आपण इथून निश्चिंतपणे जाऊ शकतो. आणि राहुल, तसंही मला आता इथे नाही राहता येणार. म्हणजे हे बघ, माझी शपथ आहे तुला, तू आईला यातलं काहीच सांगणार नाहीयेस. अगं पण काय? निशा वहिनीने माझ्या पायावर आमटी मुद्दाम सांडली. काय? तरी मला डाऊट होताच त्या निशावर. राहुल प्लीज, हे बघ, संतापाच्या भरात तू आईला काही सांगणार नाहीयेस. अगं पण खूप वाईट वाटतंय ग तेजू. तू खूप सहन केलंयस, पण आता नाही. आता आपलं ह्या घरातलं वास्तव्य संपलं. नाही, नाही राहू देणार तुला या घरात आता.